नमस्कार, वेलकम. सर्वांचं हार्दिक स्वागत. मी डॉक्टर जयवंत इंगळे, असोसिएट प्रोफेसर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, बळवंत कॉलेज, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी अर्थशास्त्रातलं, सूक्ष्म अर्थशास्त्रातलं, मायक्रो इकॉनॉमिक्स मधील मनी वेजेस अँड रिअल वेजेस, पैशातील वेतन आणि वास्तव वेतन, ह्या वेतनाचे दोन प्रकार अभ्यासणार आहे. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण वेतन म्हणजे काय किंवा मजुरीची व्याख्या आणि कामगारांच्या वेतनात भिन्नता का असते याची कारणं पाहिलेली आहेत. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी पैशातील वेतन आणि वास्तव वेतन याची चर्चा करणार आहे. हे लेक्चर BA, BCom, MA, MBA, BBA या अर्थशास्त्राच्या सर्व विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त आहे. परत एकदा आपण मजुरी म्हणजे काय किंवा वेतन म्हणजे काय हे थोडक्यात पाहूया. मजुरीची व्याख्या पाहूया आणि त्यानंतर पैशातील वेतन आणि वास्तव वेतन म्हणजे काय याची चर्चा करूया. एक जनरल डेफिनेशन अशी आहे की शारीरिक आणि बौद्धिक कष्ट करणाऱ्या कामगारांना त्यांच्या कामाबद्दल दिला जाणारा मोबदला म्हणजे वेतन किंवा मजुरी. कामगार शारीरिक किंवा बौद्धिक कष्ट करत असतात, काम करत असतात. हमाल असतील, शेतमजूर असतील, औद्योगिक कामगार असतील, माथाडी कामगार असतील, सफाई कामगार असतील, हे शारीरिक श्रम करत असतात. शिक्षक, वकील, न्यायाधीश, व्यवस्थापक, डॉक्टर, इंजिनियर्स, शास्त्रज्ञ, यंत्रज्ञ, तंत्रज्ञ हे बौद्धिक श्रम करत असतात. आणि अशा प्रकारे शारीरिक श्रमाचा किंवा बौद्धिक श्रमाचा मोबदला म्हणजे वेतन किंवा मजुरी. तर अशा प्रकारे ही मजुरीची, वेतनाची सर्वसाधारण व्याख्या आहे. श्रम या उत्पादन घटकाचा मोबदला, श्रमाची किंमत म्हणजे मजुरी किंवा वेतन असं म्हणतात. डॉक्टर अल्फ्रेड मार्शल असं म्हणतात की आनंद मिळवण्यासाठी, समाधान मिळवण्यासाठी जे श्रम केले जातात, जे कष्ट केले जातात, त्याला अर्थशास्त्रात श्रम असं म्हणत नाही. उदाहरणार्थ, एक मित्र दुसऱ्या मित्राला मदत करत असतो किंवा आई वडील आपल्या मुलांसाठी कष्ट करत असतात, मुलांचं पालन पोषण करत असतात, मुलांना चांगलं शिक्षण देत असतात, पण त्या बदल्यात मुलांच्याकडून पैशाची, वेतनाची अपेक्षा करत नसतात. आणि म्हणून आनंद मिळवण्या व्यतिरिक्त, त्याशिवाय श्रम हा उत्पादनाचा घटक जे काम करत असतो आणि त्याबद्दल त्याला जो मोबदला मिळत असतो त्याला मजुरी किंवा वेतन असं म्हणतात. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मजुरीच्या, वेतनाच्या 4-5 व्याख्या पाहिलेल्या आहेत. आणखी एक व्याख्या आपण, वेगळी व्याख्या आपण पाहूया. ती व्याख्या अशी आहे की ज्या श्रमामुळं, ज्या कष्टामुळं, श्रमिकांच्या ज्या प्रयत्नामुळं उपयोगितांची निर्मिती होते, अशा श्रमाचा मोबदला म्हणजे मजुरी किंवा वेतन. ही सुद्धा एक अतिशय चांगली अशा प्रकारची मजुरीची व्याख्या आहे. या व्याख्येत असं सांगितलेलं आहे, ज्या श्रमामुळं उपयोगितांची निर्मिती होती, उपयोगिता निर्माण होती, अशा श्रमाचा मोबदला म्हणजे मजुरी किंवा वेतन. उदाहरणार्थ, आपल्याला माहिती आहे उपयोगितांची निर्मिती कशी होती. उपयोगिता ही मनुष्य निर्मित असते. उपयोगिता म्हणजे ज्यामध्ये मनुष्याची इच्छा आणि गरज
पूर्ण करण्याची शक्ती असते, त्या शक्तीला उपयोगिता असं म्हणतात. आणि अशा प्रकारची उपयोगिता मनुष्य निर्माण करत असतो. उपयोगिता ही मनुष्य निर्मित असते. उदाहरणार्थ, साखर कारखान्यात काम करणारे कामगार ऊसापासून साखर तयार करत असतात, किंवा कामगार कापसापासून कापड तयार करत असतात. अशा प्रकारे ऊसापासून जी साखर तयार केली जाते, कापसापासून जे कापड तयार केलं जातं, त्याला उपयोगितांची निर्मिती असं म्हणतात. म्हणजे मनुष्य उपयोगिता निर्माण करण्याचं काम करत असतो. तर हे काम केल्याबद्दल, उपयोगिता निर्माण केल्याबद्दल, म्हणजे कच्च्या मालापासून पक्का माल तयार केल्याबद्दल, उपभोग्य वस्तू तयार केल्याबद्दल श्रमिकाला जो मोबदला मिळतो, त्याला अर्थशास्त्रामध्ये मजुरी किंवा वेतन असं म्हणतात. म्हणजे श्रम किंवा श्रमिक जी उपयोगितांची निर्मिती करत असतात, ज्या श्रमामुळे उपयोगितांची निर्मिती होते, अशा श्रमाचा मोबदला म्हणजे वेतन किंवा मजुरी. तर अशा प्रकारे मजुरीच्या किंवा वेतनाच्या काही व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत. या वेतनाचे 2 प्रकार आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. पैशातील वेतन आणि वास्तव वेतन हे वेतनाचे प्रमुख 2 प्रकार आहेत. मजुरीचे 2 प्रकार आहेत. पैशातील वेतनाला इंग्रजीमध्ये मनी वेजिस असं म्हणतात आणि वास्तव वेतनाला इंग्रजीमध्ये रिअल वेजिस असं म्हणतात. तर आपण बघूया पहिला प्रकार, पैशातील वेतन, त्याची डेफिनेशन. उत्पादनाच्या प्रक्रियेत भाग घेतल्याबद्दल श्रम या उत्पादन घटकाच्या मालकाला म्हणजे श्रमिकांना, कामगारांना पैशाच्या स्वरूपात जो मोबदला मिळतो, जो पगार मिळतो, जे उत्पन्न मिळतं, त्याला पैशातील वेतन मनी वेजिस असं म्हणतात. म्हणजे जे वेतन, जो पगार, कामाचा जो मोबदला कामगाराला पैशाच्या स्वरूपात दिला जातो, त्याला पैशातील वेतन असं म्हणतात. आता कामगार किंवा इंग्रजीमध्ये लेबर ही कन्सेप्ट खूप व्यापक आहे. कामगार किंवा श्रमिक म्हणजे केवळ कारखान्यातील कामगार नव्हे, शेतमजूर, हमाली माथाड म्हणजे कामगार नव्हे, तर बौद्धिक कष्ट करणारे शिक्षक असतील, किंवा डॉक्टर्स असतील, वकील असतील, इंजिनियर्स असतील, शास्त्रज्ञ असतील, किंवा चार्टर्ड अकाउंटंट्स असतील, सीए असतील, यांच्या सेवा, त्यांच्या सेवामुळं उपयोगितांची निर्मिती होत असते. आणि अशा प्रकारे शारीरिक आणि बौद्धिक कष्ट करणारे जे कामगार असतात, जे श्रमिक असतात, मग कामगार असतील किंवा डॉक्टर्स असतील, या सर्वांना पैशाच्या स्वरूपात जो मोबदला मिळतो, त्याला अर्थशास्त्रात पैशातील वेतन असं म्हणतात. उदाहरणार्थ, एखाद्या कामगाराला रोज 200 रुपये मिळत असतील, किंवा महिन्याला 6,000 रुपये पगार मिळत असेल, तर त्याला पैशातील वेतन असं म्हणतात. वेतनाचा आणखी एक अतिशय महत्वाचा दुसरा प्रकार आहे अर्थशास्त्रामध्ये, तो म्हणजे वास्तव वेतन. त्यालाच खरं वेतन असं म्हणतात. इंग्रजीमध्ये रिअल वेजिस असं म्हणतात. कारण पैशातील वेतनावरून कामगारांच्या राहणीमानाची कल्पना येत नाही, आणि म्हणून कामगारांच्या राहणीमानाचा दर्जा समजून घेण्यासाठी वास्तव वेतनाची संकल्पना अत्यंत महत्वाची आहे. पैशातील वेतनाच्या संकल्पनेपेक्षा वास्तव वेतनाची संकल्पना अधिक व्यापक, वेगळी आणि महत्वाची आहे. पैशातील वेतनाच्या संकल्पनेवरून कामगारांच्या राहणीमानाची कल्पना येत नाही, पण वास्तव वेतनावरून राहणीमानाचा दर्जा समजतो, आणि म्हणून ही कल्पना अतिशय महत्वाची आहे.
वास्तव वेतनाची जी संकल्पना आहे ही संकल्पना अतिशय महत्वाची आहे। याचं कारण वस्तू आणि सेवांच्या स्वरूपात कामगारांना ज्या सोयी मिळतात त्याला वास्तव वेतन असं म्हणतात। म्हणजे वास्तव वेतन पैशात मोजलं जात नाही, वस्तू आणि सेवांच्या संख्येत मोजलं जातं। कामगाराला वस्तू आणि सेवांच्या स्वरूपात मिळणारं वेतन म्हणजे वास्तव। उदाहरणार्थ आपण बघूया, एक 6 कामगार आहे आणि त्याला महिन्याला 25,000 रुपये पगार आहे। हे झालं त्याचं पैशातील वेतन। त्याला महिन्याला जो 25,000 रुपये पगार मिळतो त्याला पैशातील वेतन असं म्हणतात। पण या वेतनाबरोबरच त्याला त्याच्या मालकाकडून, कंपनीकडून, कारखानदारांकडून, संयोजकांकडून राहण्यासाठी घराची, निवासाची मोफत सुविधा पुरवली जात असेल, किंवा मुलांच्या शिक्षणासाठी, कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शाळेची, शिक्षणाची सुविधा पुरवली जात असेल, कामगारांना त्यांच्या मुलाबाळांना आरोग्याची, दवाखान्याची सुविधा मोफत पुरवली जात असेल, कारखान्यात येण्या जाण्यासाठी कामगारांना वाहतुकीची सुविधा मोफत पुरवली जात असेल, तर अशा प्रकारच्या ज्या सोयी सुविधा कारखानदारांकडून कामगारांना पुरवल्या जातात त्याला वास्तव वेतन असं म्हणतात। म्हणजे वास्तव वेतन ही संकल्पना अतिशय महत्वाची आहे। कामगारांना पैशातील वेतनाबरोबरच त्यांच्या मालकाकडून ज्या सोयी सुविधा, सुखसुविधा, सवलती मिळतात त्याला वास्तव वेतन, खरं वेतन असं म्हणतात। त्याची एक डेफिनेशन सुद्धा आपण बघूया। श्रमिकांना पैशातील वेतनाच्या सहाय्याने खरेदी करता येणाऱ्या वस्तू आणि सेवा, तसंच मालकाकडून त्यांना मिळणाऱ्या सोयी व सुविधा किंवा वस्तू व सेवा म्हणजे वास्तव वेतन। वास्तव वेतनाची व्याख्या आपण आणखी एकदा बघूया। श्रमिकांना किंवा कामगारांना पैशाच्या स्वरूपात जे वेतन मिळत असतं, पैशाच्या स्वरूपात जो पगार मिळत असतो, त्या पगारातून, त्या वेतनातून कामगार वस्तू आणि सेवा विकत घेत असतात। त्याचबरोबर त्या वस्तू आणि सेवा आणि त्याचबरोबर मालकांकडून कामगारांना ज्या इतर सेवा पुरवल्या जातात, वाहतुकीची सेवा असेल, गणवेशाची सेवा असेल, आरोग्याची, दवाखान्याची सेवा असेल, मुलाबाळांच्या शिक्षणाची सेवा असेल, तर अशा प्रकारच्या ज्या सेवा सुविधा पुरवल्या जातात त्या सर्वांना वास्तव वेतन असं म्हणतात। म्हणजे वास्तव वेतन याचा अर्थ कामगारांना पैशाच्या स्वरूपात जे वेतन मिळतं त्या वेतनातून कामगार ज्या वस्तू आणि सेवा विकत घेतात त्या वस्तू आणि सेवा अधिक मालकाकडून कामगारांना पुरवल्या जाणाऱ्या इतर सेवा सुविधा, गणवेश असेल, शिक्षणाची सेवा असेल किंवा आरोग्याची सेवा असेल, या सर्वांना मिळून वास्तव वेतन असं म्हणतात। तर वास्तव वेतनाची संकल्पना ही अतिशय महत्वाची संकल्पना आहे। या संकल्पनेवरून कामगारांच्या राहणीमानाची कल्पना येते। पैशातील वेतनावरून राहणीमानाची कल्पना येत नाही, कारण पैशाचं मूल्य कमी जास्त होत असतं, पैशाची खरेदी शक्ती कमी जास्त होत असते। पैशाची खरेदी शक्ती, परचेसिंग पॉवर जर कमी झाली, पैशाची खरेदी शक्ती घटली, पैशाचं मूल्य जर घटलं, तर पैशातलं वेतन कितीही जास्त असलं तरी सुद्धा कामगारांना पूर्वी इतक्या वस्तू आणि सेवा विकत घेता येत नाहीत आणि त्यामुळं त्यांचं वास्तव वेतन कमी राहतं। तर अशा प्रकारे परचेसिंग पॉवर, पैशाची खरेदी शक्ती ही संकल्पना अत्यंत महत्वाची आहे। आणि म्हणून कामगारांच्या राहणीमानाचा दर्जा समजून घ्यायचा असेल,
तर वास्तव वेतन ही संकल्पना अत्यंत महत्वाची आहे. कामगारांचं वास्तव वेतन जितकं जास्त तितका कामगारांच्या राहणीमानाचा दर्जा चांगला असतो. कारण वास्तव वेतन जास्त याचा अर्थ असा होतो की कामगारांना जास्तीत जास्त वस्तू आणि सेवा मिळत असतात. एखाद्याच्या राहणीमानाचा दर्जा चांगला असतो असं आपण केव्हा म्हणतो, जेव्हा त्या व्यक्तीला, त्या कुटुंबाला जास्तीत जास्त सेवा सुविधांचा लाभ मिळतो. शिक्षणाची सुविधा असेल, वाहतुकीची सुविधा असेल, घरातलं फर्निचर असेल, चांगलं घर असेल, घरातल्या सुखसुविधा असतील, ह्या जर चांगल्या असतील, भरपूर असतील, तर याचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीचा, त्या कुटुंबाचा राहणीमानाचा दर्जा चांगला असतो. वास्तव वेतन जास्त असणं याचा अर्थ त्या कुटुंबाकडे जीवनावश्यक वस्तू असतील, इतर उपभोग्य वस्तू असतील, इतर चैनीच्या वस्तू असतील, इतर सेवा असतील, या सेवांचा लाभ त्यांना जास्त घेता येत असतो. आणि म्हणून ज्यांचं वास्तव वेतन जास्त, त्यांच्या राहणीमानाचा दर्जा चांगला असतो. आणि ज्यांचं वास्तव वेतन कमी असतं, त्यांना जास्तीत जास्त वस्तू आणि सेवांचा, जास्तीत जास्त सुखसुविधांचा लाभ घेता येत नाही. आणि म्हणून ज्यांचं वास्तव वेतन कमी असतं, त्यांच्या राहणीमानाचा दर्जा सुद्धा कमी असतो. आणि म्हणून राहणीमानाचा दर्जा ठरवण्यासाठी, राहणीमानाचा दर्जा पाहण्यासाठी वास्तव वेतनाची संकल्पना पैशातील वेतनापेक्षा अत्यंत महत्वाची आहे. कामगारांचं पैशातलं वेतन जरी जास्त असलं तरी सुद्धा जर पैशाची खरेदी शक्ती घटली, पैशाचं मूल्य घटलं, तर कामगार जास्त वस्तू आणि सेवा विकत घेऊ शकत नाही. आणि त्यामुळं त्याच्या राहणीमानाचा दर्जा ढासळतो, राहणीमानाचा दर्जा खालावतो. आणि म्हणून पैशातील वेतनापेक्षा वास्तव वेतनाची संकल्पना ही अत्यंत महत्वाची आहे. त्यांचं वास्तव वेतन जास्त, त्यांच्या राहणीमानाचा दर्जा चांगला असतो. तर अशा प्रकारे हे जे वास्तव वेतन आहे त्याचं सूत्र सुद्धा आपल्याला सांगता येईल. वास्तव वेतन बरोबर पैशातील वेतन गुणिले पैशाची खरेदी शक्ती अधिक मालकाकडून मिळणाऱ्या वस्तू आणि सेवा वजा कामाच्या ठिकाणी कामगारांना सोसाव्या लागणाऱ्या अडचणी आणि गैरसोयी. कामाच्या ठिकाणी कामगारांना काही अडचणींशी सामना करावा लागतो, गैरसोयींशी सामना करावा लागतो. आणि त्याचं प्रमाण जर जास्त असेल तर वास्तव वेतन कमी राहतं. कामगारांच्या कामाच्या ठिकाणी अडचणी असतील, गैरसोयी असतील, तर कामगारांचं वास्तव वेतन कमी राहतं आणि ते त्यातून वजा केलं जातं. तर अशा प्रकारे आपण पैशातील वेतन आणि वास्तव वेतन ह्या दोन कन्सेप्ट बघितल्या. आता पुढचा जो भाग आहे तो भाग म्हणजे वास्तव वेतन निश्चित करणारे घटक किंवा कामगारांना जे वास्तव वेतन मिळत असतं त्यावरती परिणाम करणारे घटक, वास्तव वेतन कशावर अवलंबून असतं त्याची चर्चा आता आपण करणार आहोत. पहिला पॉइंट आहे तो पॉइंट असा आहे, पैशाच्या स्वरूपातील वेतन. कामगारांचं वास्तव वेतन ठरवणारा, निश्चित करणारा अत्यंत महत्वाचा घटक आहे तो म्हणजे कामगारांना पैशाच्या स्वरूपात जे वेतन मिळत असतं ते वेतन. आपल्याला माहिती आहे की आधुनिक काळामध्ये पैशाच्या स्वरूपातच वेतन दिलं जातं. आणि या पैशातून, पैशाच्या स्वरूपात जी मजुरी दिली जाते, पैशाच्या स्वरूपात जो पगार दिला जातो, त्यातून कामगार वस्तू आणि सेवा विकत घेत असतात. आणि आपल्याला माहित आहे की वास्तव वेतन वस्तू आणि सेवांच्या संख्येत सांगितलं जातं आणि पैशातील वेतन पैशात सांगितलं जातं. कामगारांना जर पैशातील वेतन जास्तीत जास्त मिळत असेल तर कामगार त्या पैशातून जास्तीत जास्त वस्तू आणि सेवा विकत घेऊ शकतात, जास्तीत जास्त सोयी सुविधा,
सुखसुविधा मिळवू शकतात आणि त्यामुळं त्यांचं वास्तव वेतन जास्त राहतं. वास्तव वेतन केव्हा जास्त राहतं? ज्यावेळी कामगार जास्तीत जास्त वस्तू आणि सेवा विकत घेऊ शकतात, ज्यावेळी कामगार जास्तीत जास्त सोयी सुविधांचा लाभ घेऊ शकतात, त्यावेळी कामगारांचं वास्तव वेतन जास्त असतं. आणि कामगार केव्हा जास्तीत जास्त वस्तू आणि सेवा विकत घेऊ शकतात? जेव्हा कामगारांना पैशाच्या स्वरूपात जास्तीत जास्त वेतन मिळत असतं. आणि अशा प्रकारे जर कामगारांना पैशाच्या स्वरूपात जास्त वेतन मिळत असेल, जास्त मजुरी मिळत असेल, तर कामगार जास्तीत जास्त वस्तू आणि सेवांचा लाभ घेऊ शकतात आणि त्यामुळं त्यांचं वास्तव वेतन सुद्धा जास्त राहतं. कामगारांना पैशाच्या स्वरूपात कमी वेतन मिळत असेल, कमी पगार मिळत असेल, तर असे कामगार जास्तीत जास्त वस्तू आणि सेवा विकत घेऊ शकत नाहीत आणि त्यामुळं त्यांचं वास्तव वेतन, खरं वेतन हे कमी राहतं. वास्तव वेतन म्हणजेच खरं वेतन आणि ते कशावर अवलंबून असतं? वस्तू आणि सेवांच्या संख्येवर. ज्यांना जास्तीत जास्त वस्तू आणि सेवा विकत घेता येऊ शकतात, त्यांचं वास्तव वेतन जास्त असतं. दुसरा पॉइंट आपण बघूया. वास्तव वेतन निश्चित करणारा दुसरा अतिशय महत्वाचा घटक आहे भाववाढ किंवा महागाई. देशामध्ये जर भाववाढीची परिस्थिती असेल, देशामध्ये महागाईची परिस्थिती असेल, तर अशा महागाई असणाऱ्या देशामध्ये, भाववाढीची समस्या असणाऱ्या देशामध्ये कामगारांचं वास्तव वेतन कमी असतं. कारण भाववाढ किंवा महागाई यामुळे कामगार पूर्वीपेक्षा अधिक वस्तू आणि सेवा खरेदी करू शकत नाही. आपण बघितलं, पैशातलं वेतन जरी जास्त असलं आणि देशामध्ये महागाईची लाट असेल, महागाई उसळली असेल, तर कामगारांना वस्तू आणि सेवांचा उपभोग कमी करावा लागतो. काही वस्तू आणि सेवांचा उपभोग घेताच येत नाही आणि त्यामुळं त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावरती होतो आणि त्यामुळं त्यांचं वास्तव वेतन कमी राहतं. देशामध्ये जर भाववाढीची लाट उसळली असेल, भाववाढ असेल, महागाई असेल, तर पैशाची खरेदी शक्ती कमी असते, पैशाचं मूल्य कमी असतं आणि त्यामुळं कामगार जास्तीत जास्त वस्तू आणि सेवा विकत घेऊ शकत नाहीत आणि त्यामुळं कामगारांचं वास्तव वेतन कमी राहतं. हा दुसरा महत्वाचा पॉइंट आहे. वास्तव वेतन निश्चित करणारा तिसरा महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे भावगट. जर देशामध्ये भावगटीची परिस्थिती असेल, वस्तू आणि सेवा यांच्या किमतीत वाढ होण्याची प्रवृत्ती नसेल, वस्तू आणि सेवांच्या किमती कमी असतील, देशामध्ये स्वस्ताही असेल, तर कामगार आपल्या पैशातील वेतनाच्या साह्यानं जास्तीत जास्त वस्तू आणि सेवा विकत घेऊ शकतात आणि त्यामुळं त्यांचं वास्तव वेतन जास्त राहतं. कारण वास्तव वेतन किंवा खरं वेतन म्हणजे कामगारांना मिळणाऱ्या वस्तू आणि सेवा, कामगारांना मिळणाऱ्या सोयी आणि सुविधा, याला वास्तव वेतन असं म्हणतात. आणि हे वास्तव वेतन केव्हा जास्त असतं? ज्यावेळी कामगार जास्तीत जास्त वस्तू आणि सेवा विकत घेऊ शकतो. आणि हे केव्हा शक्य होतं? ज्यावेळी देशामध्ये स्वस्ताई असेल, भावगट असेल, किंमत वाढीची प्रवृत्ती नसेल, त्याच वेळी कामगार जास्तीत जास्त वस्तू आणि सेवांचा लाभ घेऊ शकतो आणि त्यामुळं त्यांचं वास्तव वेतन जास्त राहतं. तर अशा प्रकारे भावगटीच्या काळामध्ये, स्वस्ताईच्या काळामध्ये पैशाची खरेदी शक्ती वाढलेली असते, पैशाचं मूल्य वाढलेलं असतं आणि त्यामुळं कामगारांना जास्तीत जास्त वस्तू आणि सेवांचा लाभ घेता येतो आणि त्यामुळं कामगारांचं वास्तव वेतन जास्त राहतं. वास्तव वेतन निश्चित करणारा आणखी एक महत्वाचा चौथा घटक आहे तो म्हणजे कामाचे तास, वर्किंग आवर्स. कामगार कारखान्यामध्ये, कंपनीमध्ये किंवा सर्वत्र जिथं जिथं कामगार काम करत असतात, मग ते शेतमजूर असतील,
औद्योगिक कामगार असतील, हमाल असतील, सफाई कामगार असतील, माथाडी कामगार असतील, बौद्धिक कष्ट करणारे असतील, सर्व प्रकारचे कामगार काम करत असतात आणि त्यांचे कामाचे तास निश्चित असतात किंवा ठरलेले असतात. तर अशा प्रकारे कामाच्या तासावरती सुद्धा कामगारांचं वास्तव वेतन अवलंबून असतं. कामगारांना जर जास्त तास काम करावं लागत असेल तर त्यांचं वास्तव वेतन कमी राहतं आणि ज्या कामगारांना कमी तास काम करावं लागतं, उदाहरणार्थ तुलनेनं शिक्षक असतील, प्रोफेसर्स असतील, समाजामध्ये असे काही व्यावसायिक, असे काही कर्मचारी, असे काही कामगार असतात, त्यांना इतरांच्या तुलनेनं कामाच्या ठिकाणी कमी तास काम करावं लागतं आणि त्यामुळं त्यांचं वास्तव वेतन जास्त असतं. ज्या कामगारांना जास्त वेळ काम करावं लागतं, जास्त तास काम करावं लागतं, त्यांचं जे वास्तव वेतन असतं हे वास्तव वेतन कमी राहतं आणि ज्यांना कमी काम करावं लागतं, ज्यांचे कामाचे तास कमी असतात, त्यांचं वास्तव वेतन हे जास्त असतं. कामाचे तास जास्त असल्यामुळे शारीरिक मानसिक थकवा येतो आणि आरोग्याचा खर्च वाढतो आणि त्यामुळे वास्तव वेतन कमी राहतं. हा त्यामागील अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. वास्तव वेतनावरती परिणाम करणारा अत्यंत महत्वाचा आणखी घटक आहे, 5वा पॉइंट, तो म्हणजे कामगारांना किंवा कर्मचाऱ्यांना किंवा श्रम या उत्पादन घटकाला पगाराव्यतिरिक्त मिळणारं इतर उत्पन्न, सबसिडरी इन्कम. कामगाराला किंवा कर्मचाऱ्याला जर नोकरी व्यतिरिक्त, कामाव्यतिरिक्त इतर जर काही उत्पन्न मिळत असेल तर त्याचं वास्तव वेतन जास्त राहतं. उदाहरणार्थ आपण बघतो की काही शिक्षक नोकरी व्यतिरिक्त नोकरी करून खाजगी शिकवण्या घेतात आणि त्याबद्दल त्यांना पैसे मिळतात. आणि अशा प्रकारे जे शिक्षक खाजगी शिकवण्या घेतात त्यांना शाळेचा पगारही मिळत असतो, त्याचबरोबर खाजगी शिकवण्या घेतल्यामुळं त्यांना वर्षाला काही उत्पन्नही मिळत असतं आणि या उत्पन्नातून ते चांगलं घर बांधत असतात, चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून घेत असतात, चांगले कपडे असतील, चांगली वाहतुकीची साधनं, मोटार असेल, गाडी असेल, विकत घेत असतात. तर अशा प्रकारे ज्यांना नोकरी व्यतिरिक्त, नोकरीच्या पगाराव्यतिरिक्त इतर उत्पन्न मिळण्याची संधी असते, इतर उत्पन्न जे मिळवतात त्यांचं वास्तव वेतन जास्त असतं. उदाहरणार्थ शाळेमध्ये एखादा शिक्षक आहे, चित्रकार आहे, चित्रकला शिकवण्याचं काम करतो, त्याला महिन्याला पगार मिळतो. त्याचबरोबर घरी आल्यानंतर तो काही चित्र काढतो, चित्र विकतो आणि त्याबद्दल त्या कामाचा मोबदला म्हणून त्याला काही पैसे सुद्धा मिळत असतात. आणि अशा प्रकारे काही लोक असे असतात की त्यांना पगाराव्यतिरिक्त इतर उत्पन्न मिळण्याची संधी असते, त्या उत्पन्नातून ते जास्तीत जास्त वस्तू आणि सेवांचा लाभ घेऊ शकतात आणि त्यामुळं त्यांचं वास्तव वेतन जास्त असतं. आणि ज्यांना अशी संधी मिळत नाही, शाळेचा शिपाई असेल, काही कौशल्य नसतं, स्किल नसतं, त्याला अधिक उत्पन्न मिळत नाही, तर अशा प्रकारे ज्यांना इतर उत्पन्न मिळण्याची संधी असते, सबसिडरी इन्कम, त्यांचं वास्तव वेतन जास्त राहतं, कारण इतर उत्पन्नातून ते अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवांचा लाभ घेऊ शकतात. वास्तव वेतनावरती परिणाम करणारा आणखी एक महत्वाचा घटक आहे, 6वा घटक, तो म्हणजे कामगारांना किंवा कर्मचाऱ्यांना त्यांच्या मालकांकडून मिळणाऱ्या सोयी आणि सवलती. आपल्याला माहित आहे की कामगारांना पगार मिळत असतो, दिवसाला किंवा दर महिन्याला काही पगार मिळत असतो, पण या पगाराव्यतिरिक्त काही सोयी सवलती सुद्धा जर कामगारांना मिळत असतील तर त्या कामगारांचं वास्तव वेतन जास्त असतं, कारण अशा सोयी सवलती मिळाल्यामुळं कामगारांना त्यावरती खर्च करावा लागत नाही आणि पैशातील वेतनातून त्यांना पुन्हा आणखी वस्तू आणि सेवा विकत घेता येतात. उदाहरणार्थ आपण बघूया की काही कंपन्यांची किंवा काही उद्योग संस्थांचे मालक
फॅक्टरीचे मालक आपल्या कामगारांना कंपनीत आणण्यासाठी किंवा घरी सोडण्यासाठी मोफत वाहतुकीची सोय करत असतात किंवा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कामगारांना मोफत किंवा अगदी अल्प भाड्यात निवासाची राहण्याची सोय करत असतात. त्याचबरोबर दवाखान्यातील उपचार मोफत असतात. त्यांचे दवाखाने असतात कामगारांसाठी, तिथे मोफत औषध उपचाराची सोय असते. कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणाची सेवा असते, शिक्षणाचा खर्च करत असतात किंवा काही कंपन्या कामगारांच्या मुलांसाठी शाळा काढत असतात. त्यामुळं कामगारांना आपल्या मुलांच्या शिक्षणावरती खर्च करावा लागत नाही. तर अशा प्रकारे काही कंपन्या, काही उद्योग संस्था, काही मालक कामगारांसाठी गणवेश मोफत देत असतात, राहण्याची सोय करत असतात, प्रवासाची वाहतुकीची सेवा पुरवत असतात, मुलाबाळांच्या शिक्षणाची सोय करत असतात, दवाखान्याची सेवा पुरवत असतात आणि त्यामुळं कामगारांचं वास्तव वेतन जास्त राहतं. कारण या सेवा पुरवल्यामुळं कामगारांना आपल्या पैशातील वेतनातून या सेवावरती खर्च करावा लागत नाही आणि त्यांचा पैसा वाचतो आणि त्या पैशातून ते आणखी इतर वस्तू आणि सेवा खरेदी करू शकतात आणि त्यामुळं त्यांचं वास्तव वेतन जास्त असतं. ज्या कामगारांना अशा प्रकारच्या सोयी सुविधा त्यांच्या मालकांकडून मिळत नाहीत, त्यांचं वास्तव वेतन कमी राहतं. कारण या सोयी सुविधावरती कामगारांना आपल्या पैशातील वेतनातून खर्च करावा लागतो आणि त्यामुळं या वस्तू आणि सेवांचा जो उपभोग आहे तो उपभोग कमी करावा लागतो आणि त्यामुळं त्यांचं वास्तव वेतन हे कमी राहतं. कामगारांच्या वास्तव वेतनावरती परिणाम करणारा आणखी एक अतिशय महत्वाचा घटक आहे तो म्हणजे कामाचं स्वरूप. सगळीकडे कामाचं स्वरूप सारखं नसतं. काही कामगार धोक्याच्या ठिकाणी काम करत असतात, त्या ठिकाणी त्यांचं जे वास्तव वेतन असतं हे वास्तव वेतन कमी असतं. उदाहरणार्थ दगडी कोळशाच्या खाणी असतील, लोखंडाच्या खाणी असतील, अशा ठिकाणी काम करणं हे अतिशय धोकादायक असतं, जीवावर बेतणारं काम असतं आणि त्यामुळं अशा ठिकाणी जरी पैशातील वेतन जास्त असलं तरी सुद्धा वास्तव वेतन हे कमी असतं. आणि ज्या ठिकाणी जीवावर बेतणारं काम नसतं, धोकादायक काम नसतं, अशा ठिकाणी वास्तव वेतन हे जास्त असतं. उदाहरणार्थ कारकून असतील, कंपाऊंडर असतील, नर्स असतील, डॉक्टर्स असतील, यांचं काम धोक्याचं नसतं आणि त्यामुळं त्यांचं वास्तव वेतन हे जास्त असतं. आणि धोक्याच्या ठिकाणी जे कामगार काम करत असतात त्यांना लवकर सेवानिवृत्त केलं जातं, त्यांचा नोकरीचा कालावधी कमी असतो, त्यामुळे त्यांना पैशातील वेतन एकूण कमी मिळतं आणि त्यामुळे त्यांना वस्तू आणि सेवांचा जास्त लाभ घेता येत नाही. त्याउलट ज्या कामगारांचं कामाचं स्वरूप धोक्याचं नसतं, सुरक्षित असतं आणि त्यांना लवकर सेवानिवृत्त केलं जात नाही आणि त्यांच्या नोकरीचा कालावधी जास्त असतो, त्यामुळं ते जास्तीत जास्त वस्तू आणि सेवांचा लाभ घेऊ शकतात आणि त्यामुळं त्यांचं वास्तव वेतन जास्त असतं. नोकरीचा कालावधी हा जास्त असेल आणि कामाचं ठिकाण चांगलं असेल, सुरक्षित असेल, तर तिथं त्या कामगारांचं वास्तव वेतन जास्त असतं आणि धोक्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांचं वास्तव वेतन कमी असतं. कारण त्यांना लवकर सेवानिवृत्त व्हावं लागतं, त्यांच्या नोकरीचा कालावधी कमी असतो आणि त्यामुळं त्यांना जास्तीत जास्त वस्तू आणि सेवा विकत घेता येत नाहीत. आठवा एक पॉइंट आपण बघूया, नोकरीत प्रमोशनची संधी, बढतीची संधी असेल, वरच्या हुद्द्यावर जाण्याची संधी असेल तर त्या कामगारांचं वास्तव वेतन जास्त असतं. आणि ज्या ठिकाणी कामगारांना अशा प्रकारे बढतीची संधी नसते, म्हणजे शेवटपर्यंत तो कामगारच राहणार असतो, शिपाईच राहणार असतो, कारकूनच राहणार असतो, तर अशा ठिकाणी अशा कामगारांचं वास्तव वेतन हे कमी असतं. कारण बढतीमुळं वरच्या हुद्द्यावर जाण्याची संधी असेल तर जास्त पैशातील वेतन मिळतं आणि त्यामुळे त्यातून
जास्तीत जास्त वस्तू आणि सेवा विकत घेता येतात आणि त्यामुळं कामगारांचं वास्तव वेतन जास्त असतं. प्रमोशनची संधी नसेल, प्रमोशन मिळणार नसेल, तर प्रमोशनमुळं जो पगार वाढतो तो पगार त्या कामगारांचा वाढत नाही आणि त्यामुळे त्यांचं वास्तव वेतन कमी राहतं. वास्तव वेतन ठरवणारा आणखी एक अतिशय महत्वाचा पॉइंट आहे, 9वा पॉइंट म्हणजे कामाचा दर्जा. काही कामं अशी असतात की त्या कामांना समाजामध्ये चांगली प्रतिष्ठा असते आणि काही कामं अशी असतात की त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना फारशी प्रतिष्ठा नसते आणि म्हणून कामाचा दर्जा हा सुद्धा अतिशय महत्वाचा घटक आहे. तर आपण बघूया की उदाहरणार्थ शिक्षकाचा जो व्यवसाय आहे त्याला समाजामध्ये चांगली प्रतिष्ठा असते, पण स्त्री काम करणारा जो कर्मचारी असेल त्याला समाजामध्ये प्रतिष्ठा कमी असते. आणि अशा प्रकारे ज्यांना समाजामध्ये चांगली प्रतिष्ठा असते, ज्यांच्या कामाचा दर्जा चांगला असतो, त्यांचं वास्तव वेतन चांगलं असतं, कारण त्यांचं पैशातील वेतन चांगलं असतं आणि त्यामुळं ते जास्तीत जास्त वस्तू आणि सेवा विकत घेऊ शकतात. वास्तव वेतन ठरवणारा आणखी एक महत्वाचा पॉइंट आहे 10वा, तो म्हणजे नोकरीतील नियमितपणा. जर कामगार किंवा कर्मचारी नोकरीत परमनंट असेल, कायम स्वरूपाची नोकरी असेल, तर वास्तव वेतन जास्त असतं. कारण अशा परमनंट कामगारांना, नियमित कामगारांना पैशातील वेतनाबरोबरच पेन्शन मिळत असते, ग्रॅच्युइटी, प्रॉव्हिडंट फंड, निवास सुविधा, आरोग्य सुविधा अशा अनेक सुविधा मिळत असतात. पण जे कर्मचारी परमनंट नसतात, हंगामी असतात, तात्पुरते असतात, अशा कर्मचाऱ्यांना पेन्शनची, प्रॉव्हिडंट फंडाची, ग्रॅच्युइटीची, निवासाची, शिक्षणाची, वाहतुकीची सुविधा मिळत नाही आणि त्यामुळं त्यांचं वास्तव वेतन हे कमी असतं. आणि वास्तव वेतनावरती परिणाम करणारा आणखी एक 11वा पॉइंट आहे, तो म्हणजे व्यवसायाचा खर्च. काही व्यवसाय असे असतात की त्यासाठी खूप खर्च करावा लागतो आणि त्यामुळं त्यांचं वास्तव वेतन कमी असतं. उलट काही व्यवसाय करण्यासाठी कमी वेळ लागतो, कमी खर्च लागतो आणि लगेच पगार मिळायला सुरुवात होते. त्या ठिकाणी त्या कामगारांचं वास्तव वेतन हे जास्त असतं. 12वा एक पॉइंट बघूया, सुट्ट्यांचे दिवस. ज्या कामगारांना वर्षभरात जास्तीत जास्त सुट्ट्या मिळतात त्यांचं वास्तव वेतन जास्त असतं आणि ज्यांना वर्षभरात कमी सुट्ट्या मिळतात त्यांचं वास्तव वेतन कमी असतं. जास्तीत जास्त सुट्ट्या मिळत असतील तर कामगार त्या सुट्ट्यांचा उपयोग करून आपल्याकडे जे कौशल्य आहे त्या कौशल्याच्या सहाय्यानं अधिक उत्पन्न मिळवू शकतात आणि त्यामुळं अधिक वस्तू आणि सेवा विकत घेऊ शकतात आणि त्यामुळं त्यांचं वास्तव वेतन जास्त राहतं. आणि शेवटचा 13वा पॉइंट आहे, तो म्हणजे कामाच्या ठिकाणचं वातावरण. कामगार ज्या ठिकाणी काम करत असतो त्या ठिकाणचं वातावरण चांगलं असेल, आल्हाददायक असेल, आरोग्यदायी असेल तर कामगारांचं वास्तव वेतन जास्त राहतं. कारण कामाच्या ठिकाणचं वातावरण चांगलं असल्यामुळं कामगारांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं आणि त्यामुळं कामगारांना आपल्या शारीरिक आरोग्यावरती, मानसिक आरोग्यावरती पैसे खर्च करावे लागत नाहीत. पण ज्या ठिकाणी कामाचं वातावरण चांगलं नसतं, आरोग्यदायी नसतं, निरुत्साही असतं, कोंदट वातावरण असतं, त्या ठिकाणी शरीराचं आणि मनाचं आरोग्य चांगलं राहत नाही, आरोग्यावर खर्च करावा लागतो आणि त्यामुळं कामगारांचं वास्तव वेतन कमी असतं. ज्या ठिकाणी कामाचं वातावरण चांगलं नसतं, निरुत्साही असतं, कोंदट असतं, त्या ठिकाणी कामगारांची शारीरिक स्थिती, मानसिक स्थिती सतत बिघडते आणि पैशाच्या स्वरूपात त्यांना जे वेतन मिळतं त्यातला काही हिस्सा त्यांना आपल्या शारीरिक आरोग्यासाठी, मानसिक आरोग्यासाठी खर्च करावा लागतो आणि त्यामुळं काही वस्तू आणि सेवांचा उपभोग, खरेदी त्यांना सोडून द्यावी लागते आणि त्यामुळं त्यांचं वास्तव वेतन कमी राहतं. तर अशा प्रकारे वास्तव वेतन हा घटक अतिशय
महत्वाचा आहे आणि वास्तव वेतन निश्चित करणारे जे काही घटक आहेत ते घटक अत्यंत महत्वाचे आहेत. वास्तव वेतन ही संकल्पना अत्यंत महत्वाची संकल्पना आहे. पैशातील वेतनावरून कामगारांच्या राहणीमानाचा दर्जा समजत नाही, पण वास्तव वेतनावरून मात्र राहणीमानाचा दर्जा समजतो. कामगारांचं वास्तव वेतन जितकं जास्त तितका कामगारांच्या राहणीमानाचा दर्जा चांगला असतो. कारण वास्तव वेतन जास्त असणं याचा अर्थ कामगारांना जास्तीत जास्त वस्तू आणि सेवा, जास्तीत जास्त सोयी आणि सुविधांचा लाभ मिळत असतो. आणि ज्यांचं वास्तव वेतन कमी असतं त्यांच्या राहणीमानाचा दर्जा निकृष्ट असतो. आणि म्हणून अर्थशास्त्रामध्ये पैशातील वेतनाबरोबरच वास्तव वेतनाची संकल्पना अत्यंत महत्वाची असते. धन्यवाद.